हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउजची उंची आपण 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथं त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या गळ्यामध्ये देणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे अगदी सावकाशपणे आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. अस्तरवरती जो गळा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस जे आहे ओपन करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. तर गळ्याला पण आपण इथं टीप जे मारून घेऊया. पूर्ण गळ्याला आपण इथं फिनिशिंगनं टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला सावकाश इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळा जे आहे कट करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्याला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या साईडला पण आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घेऊया. तर ब्लाऊजचा गळा आपण इथं तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरती सुंदर असं आपण डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे. एक पट्टी 2 इंचाची याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपण इथं अर्धा इंच जागा सोडून टिप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पट्टीवरती आपण इथं टिप जे मारून घेतलेला आहे. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घेऊया पिनच्या साहाय्याने. तर बघू शकता अशा प्रकारे पट्टीला आपण इथं पलटून घेत आहे.
तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेल्या पट्टीला आपण इथं कट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे दोन आपण इथं पट्टी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला लावण्यासाठी एक पॅच तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपचा आपण इथं कापड जे कट करून घ्यायचं आहे। अस्तरवरती आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या कपड्यावर पण कट करून घ्यायचा आहे त्रिकोणी शेपचा पॅच। तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। एकावर एक ठेवून आपण इथं साईडला टिप मारून घेऊया। त्यानंतर आपण इथं साईडला कट मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आपण इथं पॅचला पलटून घ्यायचा आहे। पॅचच्या वरती आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे। वरचा जो टोक आहे अगदी व्यवस्थित आपण इथं बाहेर काढून वरच्या साईडला दाब टिप मारून घेऊया। तर आपण दाब टिप मारून घेतलेला आहे। पॅचला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पॅच वरती एक लेस लावून घ्यायचा आहे, सिंपल असं। तर त्रिकोणी शेपचा पॅच आपण इथं तयार करून घेतलेला आहे, बघू शकता। त्यानंतर आपण जे पट्टी कट करून घेतलेले अशा प्रकारे त्याला परत एकदा आपण इथं सेंटर मध्ये कट मारून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला इथं 4 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या। तर बघू शकता पॅचच्या खालच्या साईडला ठेवून आपण इथं त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। तर एका साईडला आपण इथं पट्टी जे लावून घेतलेल्या आहे, दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं लावून घेऊया पट्टी। तर गळ्याला लावण्यासाठी पॅच आपण इथं तयार करून घेतलेला आहे। तर ब्लाउजच्या गळ्याला अशा प्रकारे ठेवून आपण सेट करून टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे पट्टीवरती पण आपण इथं टिप मारून घेऊया। तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे। बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो, तर मटक्या गळ्यावरची अशी नवीन ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्याला लेस लावून घेत आहोत। तर बघू शकता गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचं आहे। माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने। तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो। तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लावण्यासाठी लटकन बनवून घ्यायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्या आतमध्ये आपल्याला इथं नॉट ठेवून टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दोन्ही लटकन आपण इथं तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं लटकनला ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन तयार केलेलं आहे। त्यानंतर ब्लाउजच्या गळ्याला आपण इथं लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथं लावून घेतलेला आहे। नॉट जे आपण इथं बांधून घेऊया। तर खूप सुंदर असा आपला ब्लाउजचा डिझाईन कमी वेळात तयार झालेला आहे। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आपली फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।